हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेच चांगले असणार. आज आपण करणार आहोत रसमलाई. तर सगळ्यात आधी आपण रस करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका पॅनमध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध छान उकळू दिलं. त्यानंतर मी यात अर्धा कप साखर टाकून घेतली. साखर मेल्ट होते तोपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं. यानंतर आपण यात 1 चमचा वेलची पूड, 7 ते 8 केशरच्या काड्या आणि थोडंसं फूड कलर ॲड करून छान मिक्स करून घेणार आहोत. लगेच यामध्ये बदामाचे तुकडे टाकून घेऊ आणि याला परत छान मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी उकळी फुटू देऊ. त्यानंतर गॅस ऑफ करून याला थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत. यानंतर मी एका पॅनमध्ये 1 कप साखर, 5 कप पाणी ॲड करून घेतलं आणि ते पाणी लो फ्लेमवर उकळायला ठेवून दिलं. 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं होतं ते उकळायला ठेवलं. एका अर्ध्या कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर टाकून घेतलं आणि हे पाणी मिक्स केलं. उकळी दुधाला फुटून गेलेली होती. त्यानंतर मी गॅस ऑफ करून हे थोडं पाणी थोडं टाकत गेले आणि दूध छान फाडून घेतलं. हे फाडलेलं दूध आता गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी खालती पातेला घेतला, गाळणी ठेवली आणि एक सुती कापड ठेवून घेतला. हे पाणी छान असं गाळून घेतलं आणि याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस पनीर धुवून घेतलं. कारण आपण जे व्हिनेगर टाकलेलं असतो त्याची स्मेल राहायला नको म्हणून छान असं हे पनीर धुवून घेतलं. छान असं घट्ट पिळून घेतलं आणि लगेच एका प्लेटमध्ये हे पनीर काढून घेतलं. छान मिक्स केलं. थोडे पोषण घेऊन छान तळ हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. जोपर्यंत गोळे होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे. गोळे व्हायला लागले की लगेच गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला वाटतं आहे की हे गोळे आपले फुटत आहेत तर त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर पण तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर सगळे गोळे तयार झालेले होते. ते शुगर सिरपच्या पाण्यात मी हे छान टाकून घेतले आणि याला 7 ते 8 मिनिटासाठी उकळू दिले. त्यानंतर तुम्ही बघू शकता उकळून छान असे वरती आले होते. 10 मिनिटासाठी थंड करून घेतलं. एक्स्ट्राचं पाणी काढून एका कंटेनरमध्ये मी हे सगळे गोळे तयार केलेले काढून घेतले. वरून रसमलाईचा रस टाकून घेतला. झाकण लावून ओव्हरनाईटसाठी मी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आणि सर्व केले. अतिशय सुंदर मार्केटसारखी रसमलाई घरी तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.